नमस्कार, मी परमदा जाधव. तर ए-आयच्या युगात भारतासाठी आणि विशेषतः पुण्यासाठी एक ऐतिहासिक बातमी समोर आलेली आहे. पुण्यातील आय-टी कंपनी या कंपनीने जर्मनीतील डिजिटल इंजिनिअरिंग कंपनी नागारे इशो विकत घेण्यासाठी सुमारे 11.820 कोटी सुमारे हा 1.1 अब्ज किमतीचा मोठी अशी सार्वजनिक ऑफर जाहीर केलेली आहे. हा भारतीय आय-टी क्षेत्रातील सर्वात मोठ्या परदेशी अधिग्रहणापैकी एक मानला जात आहे. तर हा व्यवहार पूर्ण झाल्यास कंपनी मिळून एआय, क्लाउड, डिजिटल इंजिनिअरिंग आणि एंटरप्राइझ टेक्नॉलॉजी क्षेत्रात जागतिक स्तरावरील मोठा समूह तयार करतील. आणि ही एआय क्षेत्रातील भारताची मोठी झेप आहे आणि म्हणून एआय इंजिनिअरिंगमध्ये मोठी ताकद ही निर्माण होते आणि युरोपमध्ये मजबूत उपस्थिती आणि 40 पेक्षा अधिक देशांमध्ये कामकाज आहे आणि 46,000हून अधिक कर्मचारी. तर वार्षिक सुमारे $2.9 अब्ज महसूल असलेला संयुक्त समूह तयार होऊ शकतोय. आणि म्हणून हा व्यवहार पुण्यातला जागतिक एआय आणि आय-टी नकाशावर आणखी मजबूत स्थान देऊ शकतोय आणि यामुळे एआय क्षेत्रात नवीन गुंतवणुकीची शक्यता आहे. ती शक्यता उच्च कौशल्याच्या नोकऱ्यांमध्ये वाढ होईल. आणि तिसरा म्हणजे जागतिक ग्राहकांसाठी किंवा ग्राहकांसोबत अधिक शांती याच्यामुळे निर्माण होईल, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. आणि म्हणून सोशल मीडियावर जर्मन टेक जायंट आता पुण्याच्या ताब्यात असे दावे होत आहेत. प्रत्यक्षात हा व्यवहार अजून पूर्ण झालेला नाही. तो नियामक मंजुरी किंवा भागधारकांची सहमती आणि इतर अटी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम होईल. तर मित्रांनो, हा व्यवहार भारतीय आय-टी उद्योगासाठी मोठा टप्पा ठरू शकतो. एआय आणि डिजिटल इंजिनिअरिंगमध्ये भारताचे जे जागतिक महत्त्व आहे ते वाढवण्याच्या ज्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते. आणि म्हणून पुण्यातील जो हा व्यवहार आहे हा आपल्या देशासाठी खूप असा मौल्यवान ठरू शकतो. म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.